लातूर शहरालगत असलेल्या खंडापूर गावाच्या शिवारात काही दिवसापूर्वी संत पादुका दर्शन सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह या तब्बल 8 दिवस चालला होता। यासाठी लातूर जिल्ह्यातून आणि जिल्ह्याच्या बाहेरून देखील भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात श्रद्धेपोटी दान दिलं होतं। यातून कोट्यवधी रुपयाचं दान जमा झालं। मात्र कोट्यवधी रुपये घेऊन किशोर महाराज शिवनीकर हे फरार झाले, तर त्यांच्या विरोधात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देखील करण्यात आली। मात्र पोलीस तपासात दिरंगाई करत असल्याचा आरोप करत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीनं किशोर जाधव महाराज शिवनीकर यांच्या प्रतिमेला काळे फासून आणि जोड्याचा हार घालून जोडेमारो करत प्रतिमेचे दहन करण्यात आले। यावेळी गांधी चौकात धरणे आंदोलन देखील करण्यात आले असून या प्रकरणातील दोषींवर लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा पुढच्या टप्प्यात रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला आहे। भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्युमन राईट मिशनच्या वतीने स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या नेतृत्वाखाली आज लातूर येथे धरणे आंदोलन होत आहे। यामध्ये विषय आहे की काही दिवसापूर्वी खंडापूर येथे पादुका दर्शन सोहळा व हरिनाम सप्ताह सोहळा खूप मोठ्या भव्यदिव्य असा सोहळा पार पडलेला होता। यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तसेच बाहेरचे जे भाविक भक्त आहेत ते श्रद्धेपोटी या खंडापूर येथे राहण्यासाठी जो सोहळा साजरा होत आहे त्यामध्ये आपला श्रद्धा म्हणून सोयीचे समाजसेवा करण्यासाठी बरेच जण आलेले होते। तर आपण जे कमाई करत आहोत त्याच्यातली फुलाची पाकळी म्हणून 5 रुपयापासून ते 5 लाखापर्यंत प्रत्येक जणांनी श्रद्धेपोटी काही ना काही दान केलेलं होतं। पण जेव्हा सांगता झाल्यानंतर जो देणगीपोटी जो जमा झालेला निधी होता तो कोटीमध्ये आहे, तर त्याचा पारदर्शक असा हिशोब या किशोर शिवनीकरने द्यायला पाहिजे होता, पण त्यांनी तसा दिलेला नाही। उडवाउडवीचे उत्तर देते पळून गेलेले आहेत। त्यामुळे आज आम्ही संघटनेच्या वतीने तीव्र असं आंदोलन गांधी चौक लातूर येथे करत आहोत। बऱ्याचशा आमच्या मित्राने तक्रार दिली आहे, पण अद्याप त्यामध्ये गांधीने दखल घेतलेली नाही। शिवनीकर महाराज जे आहेत आतापर्यंत कुठेही लातूरमध्ये कोणालाही दिसले नाही, ते गायब आहेत सध्या। ते मध्यंतरी 100% संशय आहे, कारण त्याला सगळं माहिती आहे, त्यांना ते लोकेशन काढू शकतात, पण त्यांनी दखल घेतलेली नाही आणि म्हणूनच आज गांधी चौकामध्ये आम्ही धरणे आंदोलन घेत आहोत। आपल्यातर्फे कोणकोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्याचं सांगण्यात आलंय? फक्त महाराजावरच का त्याच्या दुसऱ्या सहकार्याबद्दल बी काय अपेक्षा आहे? माझं तर असं म्हणणं आहे की या सोहळ्यामध्ये जे संत होते या सगळ्या संतांवर हा संतमध्ये दोषी जे आयोजक आहेत या सगळ्या लोकांवर कांत्रा बरोबर नाही, या सगळ्या लोकांवर हा दोष होणं गरजेचं आहे। एकटा किशोर दोषी नाही, त्याच्यामध्ये बरेचसे लोक आहेत, पण बरोबर बोलतो नाही। कोणत्या प्रकारचं आंदोलन तीव्र करतात आता? कशा प्रकारची याची रूपरेषा आहे? आज आम्ही गांधी चौकामध्ये धरणे आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधलेलं आहे। सरकारच्या कानापर्यंत ही बाब गेलेली आहे। आम्ही खंडापूरला काल मीटिंग घेतली सगळ्या गावकऱ्याच्या वतीनं 3 तारखेला 3 जूनला या मांजराच्या गेटवर सगळ्या आजूबाजूचा परिसर आमच्या आया बहिणीला घेऊन तीव्र रस्ता रोको करणार आहोत। फक्त खंडापूरच्या गावचीच फसवणूक नाही, तर पूर्ण राज्याची फसवणूक। जेवढे 50 लाख जे भक्त आमच्या गावात आता आले होते त्यांची आहे, देवावर ज्याची श्रद्धा त्यांची आहे। आणि यांनी काय सांगितलं की हिंदू धर्म वाचवायचा आहे म्हणून हा सोहळा आहे, हे सगळं खोटं आहे। यांना फक्त पैसे घ्यायचे होते, हा विषय आहे। हिंदू धर्माचा वगैरे काहीच विषय नाही। आंदोलन करत असताना आपण बॅनर जाळले आणि त्याला जोडे मारले, काय सांगा? मी तर त्याचं घर शोधलेलं आहे, पण त्यानं घर बदलले म्हणून समजलं मला। या दरम्यान त्यानं 2 कोटीचं घर घेतलेलं आहे। लातूर एका सराफाकडे त्यानं 50 तोळे सोनं घेतलेलं आहे। म्हणजे पूर्ण पैसा आहे ना अन्य ठिकाणी गुंतवलेला आहे आणि हे आज फक्त ट्रेलर आहे। आता खरा पिक्चर त्यामधून दिसणार आहे। Thanks for watching Ekmat Digital.